नमस्कार बालमित्रांनो, आपण आज एक गोष्ट ऐकणार आहे। आयुषची हिम्मत। आयुष एक हुशार आणि खेळकर मुलगा होता। त्याला शाळेत जायला आणि मित्रांसोबत खेळायला खूप आवडायचे। पण एके दिवशी आयुष खूप आजारी पडला। त्याला काही दिवस शाळेत जाता आले नाही आणि त्याला खूप अशक्तपणा आला। जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याला पुन्हा शाळेत जाण्याची भीती वाटू लागली। त्याला वाटले की त्याला आता पूर्वीसारखे खेळता येणार नाही। एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली, आयुष, तू आता पूर्णपणे बरा झाला आहेस। तुझ्या मित्रांना तुझी आठवण येत आहे। आयुषने विचार केला। त्याला त्याच्या मित्रांची आठवण आली, विशेषतः त्याच्या चांगल्या मित्राची म्हणजे आरवची। दुसऱ्या दिवशी सकाळी आयुषने थोडे धाडस केले आणि शाळेसाठी तयार झाला। त्याचे मन थोडे घाबरले होते, पण त्याला जायचे होते। शाळेत पोहोचल्यावर त्याने पाहिले की आरव त्याची वाट पाहत होता। आरवला आयुषला पाहून खूप आनंद झाला। आयुष, तू आलास? आरव आनंदाने ओरडला आणि त्याला मिठी मारली। आम्ही तुझी खूप वाट पाहत होतो। आयुषला आरव सोबत पाहून खूप बरे वाटले। त्याला समजले की त्याचे मित्र त्याच्या सोबत आहेत आणि त्याला आता एकटे वाटणार नाही। त्या दिवसापासून आयुषची भीती हळूहळू कमी झाली। त्याला पुन्हा शाळेत आणि इतर ठिकाणी जायला आवडायला लागले, कारण त्याला माहित होते की त्याचे मित्र नेहमी त्याच्या सोबत असतील। बालमित्रांनो, अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।